नमस्कार, मी रोहित साळुंखे. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार कोण याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निवड समितीने मतदान घेऊन RM चौगुले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे उत्साहाचे वातावरण पसरले असून एकजुटीने त्यांना विजयी करण्याचा निर्धार मराठी भाषिकांनी केला आहे. मराठा मंदिर येथे निवड समितीची बैठक झाली, त्यामध्ये मतदान झाले. त्यामधून त्यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून निवडणूक लढवण्यासाठी 5 जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर त्या 5ही उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली होती. माजी महापौर शिवाजीराव सुंटकर, रामचंद्र मोदकेकर, RM चौगुले, RY पाटील आणि ॲडव्होकेट सुधीर चव्हाण यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. बुधवारी निवड समितीच्या सदस्यांनी मतदानाद्वारे उमेदवार निवड करण्याचे ठरविले. त्यानुसार सर्वात जास्त RM चौगुले यांनी मते घेतली. त्यामुळे निवड समितीने ग्रामीणचा उमेदवार म्हणून त्यांची निवड केली आहे. निवड झाल्यानंतर साऱ्यांनीच त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर एकजुटीने त्यांना विजयी करून विधानसभेत पाठवण्याचा निर्धार केला आहे. या निवडीनंतर त्यांनी तरुण भारतला भेट दिली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात लहान मुलांचा वापर करणे आणि कोणत्याही धार्मिक स्थळी प्रचार करणे बेकायदेशीर असून असे प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे. काही ठिकाणी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून चर्च, मंदिर, मशीद आदी धार्मिक स्थळांवर निवडणूक प्रचार केला जात आहे. कागवाड आणि कुडची मतदारसंघात आचारसंहिता भंगाचे 2 वेगवेगळे गुन्हे यापूर्वीच दाखल झाले आहेत. धार्मिक स्थळी निवडणूक प्रचार आणि निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर करण्यावर लक्ष ठेवण्यात येणार असून कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी दिली आहे. उत्तर मतदारसंघातील भाजपचे आमदार अनिल बेनके यांना विधानसभेचे भाजपने तिकीट नकारले. त्यामुळे त्यांच्या समर्थकांना एकच धक्का बसला. त्यानंतर त्यांनी भाजप विरोधात तीव्र नारेबाजी करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कित्तूर आणि चन्नाम्मा चौक येथे निदर्शने करून त्याचा निषेध नोंदविला आहे. भाजपचे विधान परिषदेचे सदस्य व माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तिकीट न दिल्याने त्यांनी भाजपला आपला राजीनामा दिला आहे. आज बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. भाजपमध्ये पूर्वीसारखे वातावरण नाही. पार्टीचे वरिष्ठ नेते आपल्याला तिकीट देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आपल्याला उमेदवारी दिली गेली नाही. उद्या गुरुवारी मतदारसंघातील जनतेचे मत जाणून घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. पार्टीला माते समान मानलो होतो. आई कधी मुलांना विषप्राशन करत नाही, पण आता काळ बदललेला आहे अशी भावना उमटू लागली आहे. आपण यामुळे असमाधान असल्याचे सांगून त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कर्नाटक राज्यात 10 मे रोजी विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना 13 एप्रिल रोजी जारी होणार असून 20 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी लागणारी पात्रता आणि नियमांसह विविध माहिती दिली आहे. उमेदवारी अर्ज उद्या 13 ते 20 एप्रिल कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत सादर करता येतील. 21 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची चाचणी होणार आहे. 24 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. कोगनोळी तपास नाक्यावर मंगळवारी रात्री 11च्या सुमारास कारमधील 1,25,500 रोकड जप्त करण्यात आली. रवींद्र शेखर शेट्टी, राहणार निपाणी असे कार चालकाचे नाव आहे. मंगळवारी रात्री 11च्या सुमारास कोल्हापूरहून निपाणीकडे रवींद्र शेट्टी हे कारमधून येत होते. त्यांच्या कारमध्ये 1,25,500 रुपयांची रक्कम आढळून आली. यावेळी त्यांच्याकडे कागदपत्रे नसल्याने ही कारवाई करण्यात आली. निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ, कोगनोळी तपास नाका अधिकारी कृष्णा नाईक, निपाणी ग्रामीणचे सहाय्यक उपनिरीक्षक MS सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली. एप्रिल महिन्यात उष्णतेमध्ये वाढ झाली असल्याने पाण्याची पातळी घटत आहे. राकसखोप जलाशयातील पाणीसाठा 15 मे पर्यंत पुरेल इतकाच असल्याची माहिती देण्यात आली आहे. वळिवाने समाधानकारक हजेरी लावल्यास काही प्रमाणात पाण्याची चिंता मिटणार आहे. बेळगाव शहरात सध्या कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शहरात 72,000 नळ जोडण्या आहेत. 45 प्रभागांपैकी 10 प्रभागांमध्ये 24 तास पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र फेब्रुवारी महिन्यापासूनच शहरात पाणी टंचाई होत आहे. पाणी पुरवठ्याचे गणित कोलमडले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या रकमेची वाहतूक करण्यासाठी कीम ॲप सुरू करण्यात आला आहे. बँकांनी त्वरित हे ॲप डाउनलोड करून त्यावर रकमेबाबतची संपूर्ण माहिती व तपशील घ्यावा अशी सूचना जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी केली आहे.
गडिंग्लज बुकटेआलूर मार्गावरील हडलगा फाट्यावर गतिरोधक चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील ताबा सुटल्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना 11 एप्रिल रोजी घडली. मच्छिंद्रनाथ बाळकृष्ण रावण वय वर्ष 69 राहणार बुकटेआलूर असे मृताचे नाव आहे. 31 मार्चपासून सुरू झालेल्या राज्यातील 10वी परीक्षेच्या आजच्या विज्ञान पेपरला फ्रेशर असलेल्या 385 व रिपीटर 22 अशा एकूण 407 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. सर्व परीक्षा केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सीसीटीव्हीच्या निगराणीखाली व अधिकाऱ्यांच्या विविध पथकांच्या देखरेखीखाली कोणताही अनुचित प्रकार न घडता आज तिसरा पेपर सुरळीत पार पडला. 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी दिव्यांग व वयोवृद्धांसाठी घरातूनच मतदान करण्याची सुविधा करण्यात आली आहे. मतदार यादीनुसार तालुक्यात 5,60,908 दिव्यांग मतदार आहेत, तर 80 वर्षावरील 12,15,142 मतदार आहेत. पहिल्यांदाच सदर सोय करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. प्रत्येक मतदान केंद्राच्या भागात दिव्यांग व वयोवृद्ध मतदाराच्या घरी मतदान अधिकारी भेट देऊन मतदान पत्रक नमुना 12D हे पत्रक देणार आहेत. तसेच त्याची पोच घेतली जाणार आहे. सदर मतदानाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. या मतांची पोस्टल बॅलेट प्रमाणे मोजणी होणार आहे. सदर मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. याशिवाय काही ठिकाणी योजना राबवण्याचे काम सुरू आहे. असे असताना सुरू असलेल्या पाणी पुरवठ्याच्या ठिकाणांची स्वच्छता राखण्याची व पाणी सुरळीत होण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. बेडकेहाळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थांना वेळेवर व शुद्ध पाणी मिळण्यासाठी गावात अनेक ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्रे बसवली आहेत. मात्र काही ठिकाणी मद्यपींकडून त्या ठिकाणचा दुरुपयोग केला जात असल्याचे दिसत आहे. परिणामी महिला वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रखर उन्हाळा सुरू झाला आहे. अनेक गावात पाणी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत पातळीवर पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. गरज पडल्यास टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा. ग्रामपंचायत पातळीवरच पाण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी सूचना तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी निंगप्पा मसळी यांनी दिली. मंगळवारी येथील तालुका पंचायतीच्या सभागृहात आयोजित टास्क फोर्स समितीच्या सभेत ते बोलत होते. उकेरी येथील उपनोंदणी कार्यालयात जमीन खरेदी विक्री ऑनलाईन पद्धतीने करावी असे आवाहन जिल्हा नोंदणी विभागाचे अधिकारी शिवकुमार अपराजी यांनी केले. ते ऑनलाईन यंत्रणेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. नागरिकांचा जमीन खरेदी विक्री प्रक्रियासाठी पुष्कळ वेळ वाया जातो. याशिवाय पैशाची बचत होण्यासाठी प्रक्रिया राबवल्याचे त्यांनी सांगितले. येत्या 10 मे रोजी होऊ घातलेल्या 2023च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खडकलाट ग्रामपंचायतीकडून गावातून प्रभात फेरी काढून व घोषणा देत मतदान जनजागृती करण्यात आली. येथील श्री बीरदेव मंदिरात ग्रामपंचायत कर्मचारी, आशा कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका, शिक्षिका आणि विविध महिला मंडळाच्या महिला कार्यकर्त्या, संजीवनी महिला संघाच्या पदाधिकारी व नागरिक या रॅलीत सहभाग घेतला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.